तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद शहरालगत असलेल्या नगरपालिकेच्या व्यायाळ देशमुख येथील कचरा डेपोला 23 मेच्या सकाळी 10 ते 11 वाजेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली। या आगीत डेपोमधील कचरा आणि प्लास्टिकचे मोठे ढीग जळून खाक झाले आहेत। विशेष म्हणजे नगर परिषदेने लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी खत निर्मितीची मशीन आणली होती। या मशीनद्वारे गेल्या 2 वर्षात मोठ्या प्रमाणावर खताची निर्मिती करण्यात आली होती। मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा खताचा आणि प्लास्टिकचा ढीग आता आगीच्या भक्षस्थानी पडत असून शासनाचे लाखो रुपये सरळ पाण्यात गेले आहेत। ही आग कशी लागली याचा शोध घेणे सध्या सुरू आहे। कचरा डेपोत खताचे ढीग तयार झाल्यानंतर त्याची योग्य वेळी चाळणी करून पिशव्यांमध्ये विल्हेवाट लावणे गरजेचे होते, परंतु नगर परिषदेच्या निष्क्रिय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कोणतीही कारवाई झाली नाही आणि आज अखेर हा अनर्थ घडला। दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। गेल्या काही तासांपासून आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते। कचरा आणि प्लास्टिक जळत असल्यामुळे परिसरात प्रचंड धूर पसरला असून कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे। या दाट धुरामुळे आग विझवण्याच्या कामात मोठा अडथळा निर्माण होत असून प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीचा कसा धूर झाला याचे हे जळजळीत उदाहरण असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। MCN न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के, जळगाव।